असा टोमॅटो सूप तुम्ही टोमॅटो कापून आणि त्याची पेस्ट बनवून सुद्धा करून घेऊ शकता। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे टोमॅटो सूप। 2-3 दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केलेला होता, टोमॅटो पेस्ट कशी बनवायची, म्हणजे आफ्रिका स्टाईल टोमॅटो पेस्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवलेलं। पण मात्र ती टोमॅटो पेस्ट बनवता बनवता त्यातील उरलेला हा सगळा जो टोमॅटो ज्यूस आहे तो ज्यूस मी फेकलेला नव्हता। लगेचच मी टोमॅटोचा सूप बनवलेला होता माझ्या फॅमिलीसाठी। तर त्याची आता आपण रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही। आता या ज्या बिया आहेत आणि हे सगळं जाडसर जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर मी एका चाळणीवर घेऊन हे गाळून घेत आहे। सगळंच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आपल्याला बिया वापरायच्या नाहीत। आणि बिया तुमच्याकडे गार्डन असेल तर तुम्ही या बिया मातीमध्ये लावू शकता, म्हणजे जेणेकरून छोटी छोटी टोमॅटोची झाडं येऊन तुम्ही टोमॅटो लागल्यावर त्या टोमॅटोंचा उपयोग तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करून घेऊ शकता। आता हा गाळलेला जो पाणी आहे तो पाणी बाजूला ठेवायचा। एक भांडं घ्यायचं, त्यात 1 टीस्पून तेल टाकायचं आणि त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा मी घेतलेला आहे। तो मी या तेलावर छान असा परतून घेत आहे। फक्त त्या कांद्याचा कलर चेंज नाही करायचा, फक्त ट्रान्सपरंट करायचा आहे कांदा। आता इथे कांदा थोडासा ट्रान्सल्युशन झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे। आता यात आपण 1 टीस्पून आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेत आहोत। फक्त 1 टीस्पून आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्या आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत इथेच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी 2 टेबलस्पून गाजर कापलेले आहेत, बारीक गाजर कापून घेतलेले आहेत, ते गाजर घालायचे आहेत। आता या गाजराबरोबर तुम्हाला जर मटार घालून घ्यायचे असतील तरी तेही तुम्ही एखाद दुसरा टेबलस्पून मटार इकडे घालून घेऊ शकता। मला तशी काय आवश्यकता वाटलेली नाही म्हणून मी घातलेला नाही। आता मगाशी आपण गाळून ठेवलेला संपूर्ण टोमॅटो ज्यूस इकडे आपण ॲड करून घेणार आहोत आणि तो सुद्धा आपण उकळून घेणार आहोत, मस्त असा उकळून घेणार आहोत। आता हा टोमॅटो ज्यूस उकळतोय तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉरची स्लरी तयार करून घेऊया। तर एका छोट्या बाउलमध्ये मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे आणि त्यात अगदी थोडासा 2 ते 3 टेबलस्पून मी पाणी घालून घेतलेला आहे। तो पाणी हळूहळू आपल्याला घालून घ्यायचा। आता तुम्हाला किती जाडसर सूप हवं आहे त्यानुसार तुम्ही कॉर्नफ्लॉर घालून घेऊ शकता। ती स्लरी मी बाजूला ठेवलेली आहे आणि नंतर पाव कप मी इकडे जिरेपूड घातलेले आहे आणि अर्धा कप धणे पावडर घालून घेतलेलं आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता ही स्लरी यात सोडून घ्यायची आहे आणि स्लरी सोडता सोडताच आपल्याला हे ढवळत ढवळत राहायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकताय की मी अर्धा टीस्पून हळद पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे। मगाशी मी घालायला विसरली त्या मसाल्यांबरोबर, पण मी आताही घालून घेत आहे। आणि आता हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा सूप उकळून घ्यायचा आहे। सूप छान उकळलेला आहे। मी गॅस फ्लेम बंद करून घेतलेली आहे। अगदी गरमागरम हा सूप तुम्ही सर्व करून घेऊ शकता। इथे मी थोडीशी कोथिंबीरची पानं कापून घेतलेली आहेत आणि त्याच्यावर मी हे गार्निश करून घेत आहे। ती कोथिंबीरची पानं मी मिक्ससुद्धा करून घेत आहे। अतिशय सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट लागणारा हा सूप तयार झालेला आहे। संध्याकाळच्या वेळेत तुम्ही हा टोमॅटो सूप घेऊ शकता। रेसिपी आवडली नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत बाय बाय।